तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। महात्मा फुले यांनी आपलं आयुष्यभर महिलांच्या तळागाळात असणाऱ्या नागरिकांच्या हितासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी आपलं सारं आयुष्य त्यांनी या ठिकाणी काम केलं। त्यांचा मी एकच विचार जो त्यांनी नेहमी सांगितला आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तविना शुद्ध केले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। या निमित्तानं या ठिकाणाहून जर कुठला संदेश घेऊन द्यायचा असेल तर सर्वात श्रेष्ठ ही विद्या असते। म्हणून आपल्या मुलाबाळांना शिक्षित करा, शिकवा। सगळ्या खड्ड्यात चालले त्याच्याकडे लक्ष दे। या सगळ्या गावातल्या बाया मला दिसतो टुचू 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 बोलतो, पण या बाबाला काही अक्कल नाही। कसं चाललं बहीण माझ्या मलाच माहित। लोकांच्या शेता वावरात जाते, खुरपा खारपायचे काम करते, बचत गटात पैसे साठवते। अहो माझ्यासारखी चांगली बायको भेटली म्हणून वाचला, नाही तर केव्हाच टीबी कॅन्सर होऊन गेला असता। टीबी कॅन्सर? अरे नवरा का दारू प्याला तर काळजी ढोलकी सारखी टन 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 वाजते। पदारी या पहिले अहो शेजार पाजारचे लोक बघा आपल्या बायकांना टीव्ही कूलर फ्रीज घेऊन देतात, आणि हा बाबा दारू पिऊन टीव्ही घेऊन येतो। टीव्ही चांगला 14 एकराचा शेतकरी म्हणून बापाने याच्या गळ्यामध्ये बांधली, पण या दारू पायी सगळी शेती घाण ठेवली आणि आता फिरतो या 14 एकराचा शेतकरी लोकांची कपाशी गोळा करीत। कसं चाललं बाई माझ्या मला माहिती। तुलाच माहितीये, मला काहीच माहित नाही। सगळे पिलेले उतरवले, परत जातो दारू पिसळतो, मग तुझ्याकडे पाहतो। नको रे दादा, नको पिवती दारू। त्या दारूच्या पायी पैसा जातो आणि जीवाचंही बरं वाईट होतं ना रे। काय बोलला राव टुनटुने? हे पोरा तोंडवरती कर सण बोलत नव्हते, त्या पायऱ्या बोलायला लागल्या। अहो मी कशाला शिकू? तुमच्या गुणामुळे पोरं तुमच्या जवळ येत नाही। अहो कधी त्यांना पेरमाने जवळ घेतलं का? कधी शाळेमध्ये जाऊन चौकशी केलीत का? अहो कधी टावर जवळ घेऊन त्यांना समोसा कचोरी तरी खाऊ घातलीये का? कचोरी कचोरी। तरुणांनी कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे, कारण व्यसनाच्या विळख्यामध्ये तरुण पिढी त्यांच्या गोलपासून, त्यांच्या उद्दिष्टांपासून दूर जाते। त्यामुळे मी आवाहन करतो की तरुणांनी व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे, आणि त्यांच्या आजूबाजूलाही कोणी व्यसन करत असेल तर त्यांना पण प्रवृत्त करावं। कुटुंबातले व्यक्ती असतील, समाजातले व्यक्ती असतील, गावातले व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी पण त्यांनी प्रयत्न करावे। भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं संपूर्ण देशामध्ये गेल्या 5 वर्षापासून नशामुक्त भारत अभियान राबवलं जात आहे। खरं तर या देशापुढील सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते व्यसनाधीनतेचं आहे, आणि आपल्या देशातील तरुण वर्ग या विळख्यात अडकत चाललं ही खूप मोठी गंभीर समस्या आहे। आणि म्हणून या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं समाज कल्याण विभाग, सहाय्यक आयुक्त कार्यालय समाज कल्याण या सगळ्या विभागाच्या वतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्यसनमुक्ती मोहीम, जनजागृती मोहीम राबवली जाते। आणि या सगळ्या मोहिमेच्या माध्यमातून आजच्या या युवकांना व्यसनमुक्त करण्याच्या दृष्टीनं काय त्याला जनजागृती करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे। खऱ्या अर्थानं तरुणांचा देश म्हणून हा आपला भारत देश आहे, आणि ही देशाची शक्ती सकारात्मक दिशेने वळवण्याच्या दृष्टीनं नशामुक्त भारत अभियानाची दिशा आणि कार्य आहे।